नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं फायनली इथे जानकी आणि लता माय लेकींची भेट झालेली असते। पण इथे आता जानकीला बेशुद्ध करत ऐश्वर्याने लताचं किडनॅपिंग केलेलं असतं आणि इथे जानकीला लताच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांना अरेस्ट करायला सांगितलेलं असतं। तर आतापर्यंत ऐश्वर्याने इतकी कारस्थानं केली, इतके डावपेच केले आणि त्याच पद्धतीने इथे तिने पुन्हा एकदा लताला किडनॅप करत जानकीला त्रास दिलेला असतो, तिला अरेस्ट करायला सांगितलेले असते। रणदिवे कुटुंब उद्ध्वस्त करण्यामध्ये ऐश्वर्या अजिबात कसर ठेवत नाही, ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या लागामध्ये असते। पण शेवटीला जानकी ही रणरागिणीचं रूप धारण करते आणि ऋषिकेश आणि जानकी दोघेजण लताचा पत्ता शोधून काढतात। ज्या ठिकाणी लताला कोंडून ठेवलेलं असतं, डांबून ठेवलेलं असतं, तिथून लताला आता शोधून काढलेली असते। तर प्रेक्षकांनो, ही बातमी आता जानकीला कशी समजते? तर येणाऱ्या भागामध्ये इथे कावेरीने जानकीला लताचा पत्ता दिलेला असतो आणि त्याचबरोबर ऐश्वर्याच किडनॅपर आहे या सत्याचा उलगडा केलेला असतो। तर प्रेक्षकांनो, जानकी आणि ऋषिकेश दोघेजण मिळून लताला पुन्हा घरी घेऊन येतात आणि ऐश्वर्याला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देत तिला पोलिसांच्या ताब्यात देतात। तर इथे ऐश्वर्याच खरी किडनॅपर आहे हे लताने सांगितल्यानंतर इथे ऐश्वर्याचं सगळंच कारस्थान इथे लताने रणदिवेंना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्यामुळे ऐश्वर्याबरोबरच सारंग ही तेवढाच गुन्हेगार आहे ही गोष्टसुद्धा आता समोर आलेली असते। त्यामुळे इथे कावेरीला ऐश्वर्या आपली मुलगी असल्याचा खूपच जास्त पश्चाताप होत असतो, तिला ऐश्वर्याची लाज वाटत असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे ऐश्वर्याने आतापर्यंत खूप कारस्थानं केली आणि जानकीला त्याचबरोबर रणदिवे कुटुंबाला खूपच जास्त त्रास दिला। एवढंच नाही तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इथे आता ऐश्वर्या स्वतःच्या वडिलांना आणि आईला सुद्धा अडकवू शकते, हे सुद्धा आपण बघितलंय। तर प्रेक्षकांनो, इतक्या वर्षानंतर अगदी 25-30 वर्षानंतर जानकीची आणि तिच्या आईची भेट झालेली असते। तर आता ही भेट खूपच जास्त नाजूक वळणावरती झालेली असते। जेव्हा इथे जानकीला वाटत असतं की लता एक फ्रॉड बाई आहे आणि ती तिला पोलिसांच्या ताब्यातसुद्धा द्यायला निघालेली असते, त्या क्षणाला इथे आता लताने जानकीला सांगितलेलं असतं की मी तुझी आई आहे आणि हे जर खोटं वाटत असेल तर तू मधुभाऊंना फोन कर आणि मधुभाऊंना सत्य काय ते विचार। तेव्हा इथे जानकी जेव्हा मधुभाऊंना फोन करते तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा मधुभाऊंनी केलेला असतो। लता म्हणालेली असते की तुला संध्याकाळच्या वेळेला पिठुरी अमावस्येच्या दिवस मी मधुभाऊंना तुळशी वृंदावनपाशी तुला त्यांच्या हातामध्ये दिलं होतं आणि मी माझा चेहरा लपवून तिथून निघून गेले होते। फक्त फोटोचा अर्धा भाग मी फाडून त्यांच्याकडे दिला होता आणि त्यानंतरला एक तुकडा मी माझ्याबरोबर घेऊन तिथून निघून गेले होते। तेव्हा जानकी खरं खोटं करण्यासाठी मधुभाऊंना फोन करते। तेव्हा मधुभाऊसुद्धा तिला तेच सांगतात की जानकी अगदी बरोबर बोललीस तू, तुझी आई तुला संध्याकाळच्या वेळेला मी जेव्हा तुळशीपाशी दिवा लावायला गेलो होतो ना, तेव्हा तुझी आई पिठुरी अमावस्येच्या दिवशी माझ्याजवळ आली आणि तुला माझ्या हातामध्ये स्वाधीन करत ती निघून गेली होती। तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला सत्य समजतं आणि ती आपल्या आईला मिठी मारून खूपच जास्त ओक्साबोक्शी रडायला लागते। पण प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने तेव्हासुद्धा डाव साधत इथे आता जो रव्याचा शिरा असतो प्रसादाचा, त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि जेव्हा लता आपल्या हाताने इथे आता श्रावण सोमवार असल्यामुळे आपल्या मुलीला आपल्या हाताने खास भरवते आणि तिला मांडीवरती डोकं ठेवून तिला झोपवत असते, तिच्यासाठी अंगाई म्हणत असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप छान अशी झोप लागते आणि तेव्हाच ऐश्वर्या येऊन लताला तिथून घेऊन जाते। तिचे गुंड लोक तिथे येतात आणि लताला तिथून घेऊन जात किडनॅप करून ठेवतात। रात्रीची वेळ असल्यामुळे इथे आता ऐश्वर्या म्हणते की हिला माझ्या वडिलांच्या गोडाऊनमध्ये घेऊन जा आणि तिला तिथे किडनॅप करून ठेवा, चांगली बांधून ठेवा। 2 दिवसानंतर मी येईन आणि तिचं काम मी तमाम करून टाकेन। तोपर्यंत हिच्या मुलीला ऐश्वर्याला सुद्धा मार्गी लावायला हवं ना, तिला सुद्धा या प्रकरणामध्ये अडकवायला हवं, असं आता ऐश्वर्या ठरवते।
त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला जेव्हा जाग येते तेव्हा ती डोळे उघडून बघते, तेव्हा तिची आई तिला आजूबाजूला दिसत नाही. तेव्हा जानकी म्हणते, आई अगं कुठे गेलीस तू? तू मला सोडून गेलीस की काय? तुला असं वाटत असेल की तुझी मला लाज वाटते, तर तसं काही नाही आहे. तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती चुकीची होती. त्याच्यामुळे मी आत्ताच्या आता घरी जाते आणि ऋषिकेशला सांगते की लताबाई ही फ्रॉड नाही आहे, ती माझी आई आहे. तेव्हा इथे जानकी धावत पळत घरी येते आणि म्हणत असते की ऋषिकेश, मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं कुठे गेली होतीस तू? तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश मला तुम्हाला महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगायची आहे. तेव्हा इथे जानकी आता लताबद्दल सांगायला जाणार, तेवढ्यातच पोलीस येतात आणि इथे जानकीला म्हणतात की जानकी रणदिवे, तुम्हाला इथे लता कारखानीस यांच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेशला आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते, काय लता कारखानीस यांचा खून झालाय? कोण म्हणालं तुम्हाला? मी तर त्यांना आत्ताच भेटून आले, तेव्हा तुम्हीच त्यांचा खून केलाय. आमच्याकडे साक्षीदारसुद्धा आहे, असं सुद्धा इथे आता पोलीस म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेश म्हणत असतो, जानकी पोलीस काहीही म्हणू दे, त्यांच्याकडे कितीही साक्षीदार पुरावे असू दे, पण मला माहिती आहे तू काहीसुद्धा केलेलं नाही आहेस, तू खून केलेलाच नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फिंगरप्रिंट्सचे निशाण जेव्हा जानकी बेशुद्ध झालेली असते तेव्हा एका चाकूच्या सुऱ्यावरती तिच्या हाताचे ठसे उमटवून घेतलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस जानकीला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर पाटील म्हणत असतात की खून करताना तुम्ही तिथे होतात, साक्षीदाराने बघितले. तेव्हा इथे जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, लता कारखानीस ही दुसरी तिसरी कुणी नसून माझी आई आहे आणि ते सत्य कालच रात्री मला कळले आणि मी माझ्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपले होते आणि डोळे उघडून बघितलं तर माझी आई तिथे नव्हती. मग मी तिचा खून कधी केला? जर मी शुद्धीतच नव्हते, मी जर तिथे बेशुद्ध पडले होते, ती सुद्धा एकटी, तर माझ्या आईचा खून मी कसं काय करू शकते? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या पाया पडते, मी खोटं बोलत नाही आहे. मी माझ्या आईची, माझ्या ओवीची शपथ घेऊन सांगते, माझ्या मुलीची, की मी माझ्या आईला मारलेलं नाही आहे. प्लीज, माझ्या आईचा जीव धोक्यात आहे, तुम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढा, आमची मदत करा. मला या सगळ्या प्रकरणामध्ये फसवलं जाते. तुम्हाला माहिती असेल तर मागच्या वेळेला माझ्या नवऱ्याला ऋषिकेशला नानासाहेबांच्या खोट्या खुनाच्या आरोपाखाली अरेस्ट केली होती. तसंच आता या वेळेला इतिहासाची पुनरावृत्ती होत आता माझ्यावरती तो प्रसंग ओढवलाय. तुम्ही प्लीज माझ्या आईला लवकरात लवकर शोधून काढा, नाहीतर मला आधी सोडा. तेव्हा प्रेक्षकांनो, पाटील म्हणतात की असं नाही करता येत, तुमच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तेव्हा जानकी म्हणते, कुणी गुन्हा दाखल केलाय त्याचं नाव सांगाल का? कुणी बघितलंय मला खून करताना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वेगळ्याच माणसाचं नाव सांगितलं जातं. तेव्हा जानकी म्हणते, मी माझ्या आईचा खून केलेला नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीबरोबर आलेला असतो. त्याने सौमित्राला बेलचे पेपर तयार करून ठेवायला सांगितलेले असतात. ऐश्वर्याला वाटतं की आता जानकीला खुनाच्या आरोपाखाली अरेस्ट केल्यानंतर तिला बेल मिळणार नाही आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आता सौमित्राला फोन करतो आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगतो. तेव्हा सौमित्र इथे आता जानकीच्या बेलचे पेपर तयार करून घेऊन येतो आणि ते पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करतो. तेव्हा इथे आता जानकीला बेलसुद्धा मिळालेली असते. तेव्हा जानकी घरी येते आणि म्हणत असते की माझी आई कुठे असेल ऋषिकेश? अहो, मी काहीच केलेलं नाही आहे. लवकरात लवकर मी माझ्या आईला शोधून काढेन. मला माहिती आहे हे सगळं कारस्थान कुणाचं आहे. आता जरी कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवत नसलं ना, तरीसुद्धा मला माहिती आहे हे कारस्थान ऐश्वर्याचं आहे. मागच्या वेळेला नानासाहेबांना किडनॅप करून ठेवलं होतं आणि ऋषिकेशला खोट्या खुनाच्या आरोपाखाली ती जेलमध्ये पाठवत होती, फासावरती लटकवत होती ना. या वेळेला तिने माझ्या आईच्या विरोधात मला अडकवण्याचा प्लॅन केला आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, म्हणजे तुझी आई? तेव्हा इथे जानकी म्हणते, हो आई, माझी आई लता कारखानीस ही माझी आई आहे आणि तिला या घरामध्ये आणणारी व्यक्ती कोण होती तुम्हाला माहिती आहे? ऐश्वर्या होती. आईने मला सगळं काही सांगितलं आहे आणि ऐश्वर्याला हे सुद्धा माहिती होतं की लता ही माझी आई आहे. तिने हे सत्य माझ्यापासून आणि माझ्या आईपासून लपून ठेवलं आणि माझ्या आईला सांगितलं की ती तिची मुलगी आहे म्हणून. ती जानकी असं सांगितलं आणि मग माझी आई ऐश्वर्याला मुलगी समजून ऐश्वर्या जसं तिला करायला सांगत होती तसं माझी आई वागत होती, तशी करत होती. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून माझ्या आईने मला त्रास दिला, या घरातल्या लोकांना त्रास दिला. पण जेव्हा तिला कळलं की मी तिची मुलगी आहे, मी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाले, हे जेव्हा माझ्या आईला कळलं
तेव्हा तिने हे सत्य मला सांगितलं आणि आता माझी आणि माझ्या आईची भेट होऊ नये म्हणून ऐश्वर्यानेच तिला किडनॅप करून ठेवलं आहे. तुमचा आता विश्वास नसेल बसत, नको बसू दे. मी माझ्या आईला शोधून काढेन, तेव्हाच ती तुम्हाला सगळं सत्य सांगेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला कळले की लता तिची आई आहे. तिच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण तिला आता आठवत असतात. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश कुठे शोधायचं हो आईला, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे सारंगला तर चांगली धमकी दिलेली असते ऋषिकेशने, जर या सगळ्याच्या मागे तू किंवा तुझी बायको असेल ना तर तुमचं काही खरं नाही, हे मात्र नक्की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सयाजी विखे पाटील यांचं गोडाऊन असतं. त्या गोडाऊनमध्ये आता लताला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि तेव्हा ही बातमी कावेरीला कळते. कावेरी बघते तर काय, लता इथे आता किडनॅपर लोकांच्या बरोबर असते आणि तिला त्या गोडाऊनमध्ये घेऊन जातात आणि त्यानंतरला तिथे ऐश्वर्याचं सुद्धा येणं जाणं होत असतं. तेव्हा इथे कावेरीला कळतं काहीतरी गडबड आहे आणि नंतर तिच्या कानावरती एक गोष्ट येते की जानकी तिच्या आईला शोधते आणि ती लता कारखानीच आहे. तेव्हा कावेरी जानकीची मदत करते. कावेरी म्हणत असते की जानकी, अगं तुझ्या आईला ऐश्वर्याने किडनॅप केलं आहे आणि ते सुद्धा इथे यांच्या गोडाऊनमध्ये, जिथे आम्ही माल ठेवतो ना त्या गोडाऊनमध्ये एका बाईला किडनॅप करून ठेवलं आहे. कदाचित ती तुझी आई असू शकते आणि हे कारस्थान ऐश्वर्याचं आहे. तू माझं नाव सांगू नकोस, पण लवकरात लवकर तिथे येऊन तुझ्या आईला घेऊन जा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी पोलिसांना इन्फॉर्म करते आणि ऋषिकेश आणि जानकी दोघेजणं सयाजी विखे पाटीलच्या गोडाऊनवरती जातात. ऐश्वर्या 2 दिवसांमध्ये लताला संपवणार असते. त्याच्यामुळे इथे आता पोलीस कंप्लेंटसुद्धा झालेली असते की लता कारखानीच गायब झाले म्हणून आणि सगळ्यांना ऐश्वर्यावरती संशय असतो. म्हणून इथे ऐश्वर्या सगळा आळ जानकीवरती आणते आणि जानकी सगळ्यांना सांगते की लता माझी आई आहे म्हणून. त्यामुळे इथे ऐश्वर्या आता लताला कसं मारायचं, तिच्या खुनाच्या आरोपाखाली जानकीला कसं फसवायचं याचा विचार करत असल्यामुळे तिने 2 दिवस लताला जिवंत ठेवलेलं असतं, जेणेकरून तिच्या खुनाचा आळ जर माझ्यावरती आला तरी जानकी मला जिवंत सोडणार नाही. इथे मला पोलीस नंतर शिक्षा देतील, ही जानकीच माझा खून करून टाकेल हे ऐश्वर्याला कळलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्याने लताला जिवंत ठेवलेलं असतं. कावेरीला ही गोष्ट कळल्यानंतर कावेरी लगेचच जानकीला सांगते. तेव्हा जानकी ऋषिकेश त्या गोडाऊनपर्यंत पोहोचतात आणि तिथूनच लताला आता किडनॅप केलेली असते तिला सोडवतात. गुंड लोक तिथे असतात, पण इथे ऋषिकेश सगळ्यांना मारतो आणि जानकी जाऊन आपल्या आईला वाचवते, आपल्या आईला मिठी मारते आणि तिला भेटून रडून तिला घरी घेऊन येते. पोलीस बाकीचे असतातच गोडाऊनमध्ये, जे लोक असतात त्यांना अरेस्ट करायला. त्यानंतर इथे आता जानकी लताला घेऊन येते आणि म्हणते की ही माझी आई आहे आणि आई आता सांग तुला इथे कुणी बोलावलं. तेव्हा इथे लता म्हणत असते की मला इथे बोलवणारी व्यक्ती, मला आणणारी व्यक्ती आहे तुमची लाडकी सून ऐश्वर्या, जिच्यावरती तुम्ही डोळे झाकून आंधळेपणाने विश्वास ठेवता ना सुमित्रा ताई, ती ऐश्वर्या मला इथे घेऊन आले. तिने पार्वतीची डायरी मला दिली, ती पार्वतीची डायरी जी रोज ती लिहित होती आणि ती डायरी मला दिली आणि त्याच्यामध्ये जी काही माहिती होती ती वाचून तिने मला तसं नाटक करायला सांगितलं होतं. इथे येईपर्यंत आल्यानंतर मला माहिती नव्हतं की हे जानकीचं, माझ्या मुलीचं सासर आहे. ही गोष्ट मला नंतर कळली ओवीकडून. इथे ऐश्वर्याने सुद्धा मला खूप फसवलं आणि जे पैसे तुम्हाला माझ्याकडे भेटले ना ते मला ऐश्वर्यानेच दिले होते, असा सुद्धा उलगडा आता लताने सगळ्यांसमोर केलेला असतो. ऐश्वर्याने जेवढी काही कारस्थानं केलेत, अगदी प्रॉपर्टी लुबाडण्यापासून ते जानकी सुमित्रामध्ये भांडण लावण्यापासून जानकी ऋषिकेशला वेगळं करण्यापर्यंत सगळं काही इथे मला ऐश्वर्यानेच करायला सांगितलं होतं. या सत्याचा उलगडा ती करते आणि म्हणते की फक्त ऐश्वर्या सामील नाही आहे, तर तुम्ही स्वतःची जन्मदाती आई आणि त्याचबरोबर तुमचा लाडका मुलगा सारंग हा सुद्धा सामील आहे तुमचा संसार मोडण्यामध्ये. कळतंय तुम्हाला? माझ्या जानकीला चुकीचं समजत होता, पण इथे तर हे सगळेजण सामील आहेत तुमचा संसार, तुमचं घर उद्ध्वस्त करण्यामध्ये. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. लताने ऐश्वर्याचं कारस्थान सांगत सुमित्राचे डोळे उघडलेले असतात. तेव्हा इथे लता म्हणत असते, मी या घरामध्ये स्वतःहून आले नाही, मला इथे ही ऐश्वर्या घेऊन आली. तुमचा मुलगा सारंग आणि तुमची आई हे तिघेजण आले होते मला घेण्यासाठी. जेव्हा तुमच्या घरामध्ये कुणीच नव्हतं तेव्हा त्यांनी मला पार्वतीची डायरी दिली आणि खूप सारे पैसे देणार म्हणून सांगितलं. आता मी एक कलाकार बाई आहे म्हणून मी इथे आले होते, पण कुणाचाही हस्तखेळतं संसार मोडण्याचा अधिकार मला नाही, म्हणून मी इथून पळून जात होते. तरी ऐश्वर्याने पोलिसांच्या ताब्यामध्ये मला देण्याची धमकी
धमकी दिली आणि मला पुन्हा या घरामध्ये घेऊन आले, म्हणून मी इथे आले. नाहीतर मला तुमचा संसार उद्ध्वस्त करायचा नव्हता. मी निघूनसुद्धा गेले होते, पण ही ऐश्वर्या परत मला इथे घेऊन आली आणि मग नंतरला मला कळलं की जानकी ही माझी मुलगी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लताने ऐश्वर्याचं संपूर्ण कारस्थान सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने घरामध्ये तिने गैरसमज निर्माण केले होते. तर अशा रीतीने इथे सुमित्राने ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं. सारंगलासुद्धा तिच्याबरोबर आता घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं. जानकी म्हणते इथपर्यंतच नाही, पोलिसांना बोलवणार. तेव्हा जानकी पोलिसांना फोन करते, ऐश्वर्याच्या विरोधात गुन्हा दाखल करते आणि इथे सारंग आणि ऐश्वर्या या दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देते. तर प्रेक्षकांनो, इथे कावेरीमुळे आता लताचा पत्ता मिळालेला असतो आणि म्हणूनच जानकी ऋषिकेश जाऊन लताचा जीव वाचवतात आणि तिला सुखरूपरित्या गोडाऊनमधून घरी घेऊन येतात. तर अशा रीतीने इथे जानकीला आपली आई ही मिळालेली असते आणि कावेरीची तिला खूप मदत झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत ऐश्वर्याने जे काही गुन्हे केलेले असतात त्या गुन्ह्याची शिक्षा इथे लताने तिला मिळवून दिलेली असते आणि आपल्या मुलीच्या अपमानाचा बदलासुद्धा घेतलेला असतो.